सरकारकडून आत्ता उत्तर अपेक्षित आहे? आपल्या सगळ्या पॅनलिस्टला प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. नरेंद्र पाटील साहेब, तुम्ही ना एकतर ना वेळ वाढवा, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आता जी चर्चा केली पंजाबराव देशमुख साहेबांनी, खास करून विदर्भामधले आणि विदर्भाच्या बाजूला असणारा आमचा मराठवाडा, तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये रोटी बेटीचा या ठिकाणी पारंपरिक संबंध येत होता. ज्या वेळेला विदर्भामधला मराठा समाज हा शेतकरी आहे आणि शेतकरी म्हणजेच कुणबी या नात्याने विदर्भातल्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र त्यांनी द्यायला लावलं आणि तिथून आरक्षण चालू झालं. याच विदर्भातली लोक काही मराठवाड्यामध्ये होती आणि म्हणून मराठवाड्यामध्ये निजामांच्या काळामध्ये जर निजामशाहीमध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून त्या ठिकाणी आरक्षण मिळत असेल तर मराठवाड्यामधलेही शेतकऱ्यांच्या मुलांचे तुम्ही सर्वेक्षण करून त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. हा किशोर चव्हाणांचा पहिला मुद्दा होता. तो कालांतराने आंदोलनकर्ते जरांगे पाटलांनी तो उचलला आणि एकनाथ शिंदेनी त्यांना न्याय दिला. हा पहिला मुद्दा. न्याय देताना हे सरकार तिघांचं होतं आणि तिघांमध्ये एकमत होतं म्हणून ते झालं. तर मूळ मुद्द्यावरती येतो की ताई काय म्हटल्या की केंद्राचा विषय नाही. केंद्राचा विषय नाहीये ताई. ओबीसी मध्ये कुणबीला आरक्षण देण्याचा सर्वेक्षणाचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारचा होता. त्याचबरोबर आजही महाराष्ट्र सरकारचा आहे. केंद्रामधून जर हा विषय गेला तर केंद्रामध्ये आपल्यालाही माहिती आहे की संविधानामध्ये फक्त एसटी आणि एससी आणि एसटी आणि काही जातींचंच आरक्षण आहे. जर याबद्दल केंद्रामध्ये सखोलपणे चर्चा झाली तर या भारतामध्ये असणाऱ्या आरक्षणावरती परत एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतो आणि आर्थिक रिकेशन हाच एक आरक्षणाचा मुद्दा होतो. आजच्या चर्चेमधून मला एवढीच विनंती करायची आहे. मी पण अण्णासाहेबांचा मुलगा आहे. मी ग्रामीण भागामध्ये फिरतो. हो, ही गोष्ट खरी आहे की मराठा समाजामध्ये असा वर्ग आहे की जो शेतकरी आहे आणि शेतकरी असल्यामुळे त्याचं आता भागत नाही. शिक्षणामध्ये आरक्षण नसल्यामुळे तो आरक्षणापासून वंचित राहिला. त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. आता ते आरक्षण कुणबीमधून मिळालं पाहिजे हा प्रश्नचिन्ह आहे. ते आरक्षण ईडब्ल्यूएस मधून मिळालं पाहिजे, एससीबीसी मधून. आज एससीबीसी मधून आरक्षण जे आमचं एकनाथ शिंदेनी चालू केलं त्यापेक्षा आम्हाला ईडब्ल्यूएस आरक्षण हे सर्व श्रेष्ठ आहे. यामध्ये आमच्या मराठा समाजाचा त्या ठिकाणी फायदा होईल. आता ज्या आपण कोकणाचा विभाग जर विषय घेतला तर कोकणामध्ये कुठलाही कोकणामधला मराठा समाज हा कुणबी हे लावू शकणार नाही. म्हणून काही ठिकाणी ज्यांची प्रमाणपत्र घावलेली आहेत, ज्यांच्या नोंदी घावल्यात, त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळून त्यांना कुणबी म्हणून तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. परंतु ज्यांच्या नोंदी नाहीयेत त्यांना तुम्ही कसं घुसवणार? आणि जर म्हटलं नाही तुम्ही घुसवा सोयीसवरी जरचे काही शब्द वापरणार तर तुम्हाला माहिती आहे किती अडचण होणार आहे. आज नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसीच्या बद्दलचा एक आंदोलन महाराष्ट्रामध्ये सुरू केले. जी लोक आतून बाहेरून आंदोलनकर्त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात त्यांच्याच पक्षाचे नेते ओबीसी मधून आम्ही कुणाला घुसू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य करतात. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या चर्चेमध्ये जे नेते आज या ठिकाणी पॅनलवरती आले, जे विरोधी पक्ष नेत्याला रिप्रेझेंट करतात, त्यांनी तर ठरवावं आणि जर त्यांची इच्छा आहे तर त्यांनी जाहीर करावं. नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करेल, एकनाथ शिंदेना विनंती करेल, अजितदादांकडे जाईल. अजितदादा, विरोधी पक्षांची भूमिका सर्व मराठा समाजाला ओबीसी मध्ये घालण्यासारखी असेल तर तुम्ही एक दिवसाचं अधिवेशन काढा. एका दिवसाच्या अधिवेशनामध्ये हा सगळा प्रकार संपुष्टात येईल. का ते बोलत नाहीत? का बोलत नाही शरद पवार? का बोलत नाही उद्धव ठाकरे? का बोलत नाही पृथ्वीराज चव्हाण? कारण तेच गोंधळ करतात. या तिघांनी एकत्र येऊन सांगून द्यावं ना. बरं नरेंद्रजी, आपण विरोधकांना यावेळेला आमंत्रित करताय किंवा त्यांना आवाहन करताय की त्यांनी नेमका निर्णय घ्यावा आरक्षणासंदर्भातला? प्रत्येक वक्तव्य करण्यासाठी आणि जे आपले प्रवक्ते आहेत त्यांच्याकडून एकेका वाक्यात मला उत्तर अपेक्षित आहे. मी यावेळेला महेश तपासेजी आपल्यापासून सुरुवात करेल. नरेंद्रजींनी तर आपली भूमिका मांडली, मात्र प्रत्येक प्रवक्त्याकडनं मला एकच अपेक्षा आहे, ओबीसीतून हे आरक्षण मिळावं अशी आपल्या पक्षाची देखील इच्छा आहे का? आणि मिळणार असेल तर ते कसं, याबद्दल अगदी थोडक्यात सूचना. महेशजी, मला एवढं सांगायचंय, नरेंद्र पाटलांच्या सरकारने शुक्रे आयोग आणला. शुक्रे आयोग ह्या संदर्भामध्ये आरक्षणाच्या बाबतीत